नर्मदे हर तुदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे तुदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे। आज राघव पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 38 आणि 26/12/2018 आणि बी एपिसोड। कारण आपण मागचा जो भाग बघितला तो 38वाच भाग होता, पण ए एपिसोड म्हणून आणि त्याचाच अर्धा भाग म्हणजेच आपण तीर्थ महात्म्य वर्णनामुळे एकाच दिवसाच्या प्रवासाचे 2 भाग करत आहोत। म्हणून आज बी एपिसोड म्हणून आजच्या दिवशी म्हणजेच दुपारपर्यंत ज्या ठिकाणी अनसूया माता की त्या गावाचं नावही अनसूया आहे आणि त्या तीर्थाचं नावही अनसूया आहे, असं अनसूया या ठिकाणी की जिथे असूया नाहीये अशी अनसूया या पवित्र तीर्थामध्ये आम्ही येऊन थांबलो। या तीर्थाची माहिती सुद्धा आपण एपिसोडमध्ये बघितलं। तर या तीर्थामध्ये अनसूया माताच्या जवळ जेव्हा आलो, दर्शन वगैरे घेतलं, ती माती वगैरे, कारण आता पायी असल्यामुळे तर माती न्यायची काही गरज नव्हती, कारण गाडीने असल्यावर तर माती नेतच होतो, म्हणून आता माती वगैरे घ्यायची नव्हती। पण तिथं दर्शन वगैरे गंगाकूप ते सगळं बघितलं, सगळ्या ठिकाणचे दर्शन झाले आणि नंतर आता जेवणाचं तिथेच दत्त मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला अन्नक्षेत्र आहे, तर त्या ठिकाणी गेलो। तर तिथे इकडं पटांगणामध्ये तर भरपूर गर्दी होतीच पायी परिक्रमावासियांची, म्हणून आता वरती पाठीमागच्या बाजूला गेलो तर तिथं सुद्धा अशी भयंकर गर्दी होती। आणि आता जेवणाचा टाईम झालेलाच होता, 11:30च्या दरम्यान जेवणाचा टाईम, तर सगळे लोक एवढी सगळी गर्दी होती। तिथले जे पुजारी बाबा होते ते लगेच आम्हाला बघितल्याबरोबर आमच्याकडे आले आणि आम्हाला म्हटले नर्मदेहर। मग माझे पतिदेवसुद्धा नर्मदेहर म्हटले, तेव्हा त्यांनी विचारलं, हे बाळाला घेऊन परिक्रमेला आलात का? माझ्या पतिदेवाने सांगितलं हो। त्यावेळी त्या पुजारी बाबांना खूप कौतुक वाटलं, एवढे कौतुकाने ते बोलू लागले की आता अन्नक्षेत्र चालवायलाच त्यांच्याकडे होते, म्हणून ते तर आता ते म्हटले स्वयंपाक तयार आहे, आता लगेच जेवायला पंक्ती बसणार आहे, तर तुम्ही इथंच थांबा, आता कुठं जाऊ नका। आणि आता पंक्ती बसल्यासुद्धा तेवढ्यात पंक्ती बसल्यावर आम्ही सुद्धा तिथेच एका लाईनमध्ये बसलो। जेव्हा आम्ही बसलेलो आहे तेव्हाच इतकी सगळी गर्दी झाली, कारण आत्तापर्यंत एवढी गर्दी नव्हती, बाहेर होती थोडीशी, पण आता इतकी गर्दी झाली, जवळजवळ 200-250 लोक एकदम गोळा झाले। कारण हे सगळे पायी चालणारे, पण पायीचं नाव आणि गाडीमध्ये बसायचं आणि या तीर्थातून बसायचं त्या तीर्थात उतरायचं। मग जे बाकी किनाऱ्याने जे पायी पायी तिथपर्यंत येतात ते आणि हे मग एका ठिकाणी असतात। मग हेच बरेच लोक मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये उतरून ते खाली आले आणि ते इथं जेवायला पंक्तीमध्ये येऊन बसले। आता इथं रोट्या होत्या, भाजी होती आणि भात, डाळ भात सुद्धा होता, म्हणून आता ते सगळे लोक त्यांचे वाढायला त्यांनी घेतले आणि ते वाढू लागले। परिक्रमेमधलेच त्या काही लोकांनी वाढायला घेतलं। जेव्हा ते पंक्तीमध्ये वाढताहेत, ताटं तर सगळे घेऊन बसलेत, पण आता भाताची वाढायची सुरुवात केली की 2 पंक्ती झाल्या की भात आमच्यापर्यंत यायचं की संपला। मग रोटी वाढायला सुरुवात केली की अर्ध्यापर्यंत संपली। भाजीचंही तेच, वरणाचंही तेच, आता काय करायचं असा प्रश्न। आम्ही तर पायी चालणारे, आम्हाला दोघांनाही असा प्रश्न निर्माण झाला, आता अवघडच झालं, कारण आता करणार काय इतके लोक असल्यावर। आणि पुजारी बाबांनाही खूप वाईट वाटू लागलं की हे सगळं, कारण एवढे तर परिक्रमावासी एकदम येऊ शकत नाही, पण हे गाडीनं आल्यामुळे तिथे एकदम आले ऐन वेळेला, काय करणार आता हे बिचारे, तरी किती मोठा प्रश्न आहे। आणि लोकांनी थोडं विभागून तरी जायचं, ह्या आश्रमात काही त्या आश्रमात काही, पण सगळे एकाच ठिकाणी येणार। मग एवढा सगळं त्यांना प्रश्न निर्माण झाला, आता काय करायचं। जेवढं त्या पंक्तीला वाढलं होतं आता तेवढे तर जेवले, पण आम्ही थोडे जण काही जण राहिलो। आता त्या बाबाला खूप वाईट वाटू लागलं, ते म्हटले आता काय करावं। पटकन तिकडं घाईघाई भात शिजायला टाकला, मीठ मिरची टाकून तो भात शिजला, अर्धा कच्चा असाच, मग तो पुन्हा वाढला। पण त्यांना असं वाटायचं, त्यांना खूप वाईट वाटायचं की ह्यांना रोटी वगैरे मिळायला पाहिजे होती, कारण आता बऱ्याच लोकांना माहिती झालंय की महाराष्ट्रातल्या लोकांना रोटी लागतेच म्हणून आणि पाहिजेच।
कारण मध्य प्रदेश गुजरातच्या लोकांना भात खायची सवय आहे, पण महाराष्ट्रातल्या लोकांना रोटी भाकरी असेल तर बरंच आहे. भाकरी तर नाहीच भेटत, पण रोटी असेल तर बरं असतं. दमदार असते जरा, लवकर जिरत नाही. पण आता काय करायचं, त्यांना वाटायचं यांना रोटी भेटायला पाहिजे होती, पण आता पंक्ती भेदही करता येत नव्हता. म्हणून जो नंतर भात शिजवला तो आम्हाला वाढला. आता तोपर्यंत राघवसुद्धा खूप रडत होता, खूप आरडाओरडा गोंधळ घातला त्याने की जेवायचं जेवायचं म्हणून. सगळे लोक जेवतात आणि आपल्यालाच जेवायला नाही. मग आता ज्यांच्या ताटात जेवढं आलं तेवढं त्यांनी खाल्लं. आणि मग आता यांना एवढं वाईट वाटू लागलं की इतकी सगळी गर्दी झाल्यामुळे काही लोकांना अर्ध्या पोटी राहावं लागलं. काही लोकांना आता उपाशी तर कोणी राहणार नाही, यांना आपण नंतर जीव घालणार, पण किती अगोदर बसायचं पुन्हा उठायचं ती त्यांनाही वाईट वाटू लागलं. पण जेव्हा आता नंतरचा भात शिजला, मग जेवढे राहिले होते तेवढे बसले आणि मग सगळ्यांनी तो जेवण केलं. आता जेवण झाल्यावर राघव लगेच निघाला, कारण आता त्याच्या मनामध्ये काय होतं काही कळत नव्हतं. पण आज पायी चालायचा खूप हट्ट धरू लागला. अगदी मंदिरापासूनच त्याची काठी कमंडल घेतला आणि एवढा आयटीत चालू लागला. तो जेव्हा चालतो आहे, आता सगळे लोक त्याच्याकडे एवढे कौतुकाने पाहतात. तेव्हा ते विचारू लागले, किती वर्षाचा झाला बाळ? माझ्या पतिदेवाने सांगितलं आजच 2 वर्षाचा झाला, म्हणजे आज त्याचा वाढदिवस आहे. आता तर खूप आनंद होऊ लागला. सगळे लोक कौतुकाने म्हणू लागले, बाळा चांगली परिक्रमा कर, खूप मोठा हो, मैयाचे आशीर्वाद आहे तुला, असं म्हणू लागले. आणि चालता चालता आता थोडं ती एरंडी पार करून त्या पुलाच्या थोडं पुढं गेलो तर तिथे एक दुकानवाला होता. कारण तो आजही कधी गेलो तरी तो लगेच ओळखतो राघवला. तो दुकानवाला तिथं उभा होता आणि त्याने लगेच बघितलं. तो म्हटला, ह्या बाळाला खाण्यासाठी बिस्किट पुडा घेऊन जा. राघवला हाक मारू लागला. मग त्याने पण विचारलं की बाळ किती वर्षाचा झालाय? माझ्या पतिदेवाने सांगितलं आजच वाढदिवस आहे. अरे वाढदिवस म्हटल्यावर तो म्हटला, तुला जी वस्तू पाहिजे त्या वस्तूला हात लाव आणि ती घे तुझ्या हाताने. आता दुकानामध्ये एवढ्या सगळ्या गाड्या वगैरे सगळं होतं, पण राघव कशालाच हात लावत नव्हता. आणि एरवी नको नको म्हटलं की खूप रडायचा. हीच गाडी घ्यायची तीच गाडी घ्यायची हट्ट करायचा. पण आज ते म्हणतात की तू कोणत्याही वस्तूला हात लाव, तेव्हा राघव कुठंच हात लावत नाही. नुसता पाहत उभा राहिला आणि चल म्हणायचा पुढे. तेवढ्यात आता तीर्थाच्या ठिकाणचे जे दुकानदार असतात ते म्हणजे त्यांना त्याच वस्तू घ्यायची सवय असते आणि त्याच विकायच्या सवय असतात. कारण त्याचा लिलाव होतो आणि लिलावाच्या घ्यायच्या आणि पुन्हा विकायचं असं असतंच ते देवाच्या ठिकाणी. म्हणून ते असे कुणाला शक्यतो ओळख देत नाहीत. पण इथं असं झालं की हा दुकानदार एवढा राघवला हे करू लागला की तुला जे घ्यायचं ते घे. मग नंतर बळच त्याला एक शिट्टी घ्यायला लावली. आणि थोडंसं पुढं आम्ही चालतोच आहे तेवढ्यात एक दुसरी दुकानदारीण आजी होती वयस्कर. ती म्हटली, राघव चल. राघवसाठी आता तिने एवढा मोठा प्रसादाचा पुडा आणला, ते काजू प्रसादाचा घेऊन आली. आणि ती जेव्हा द्यायला लागली तेव्हा मध्य प्रदेशच्या 2-3 परिक्रमावासी वयस्कर महिला होत्या, लगेच पळत आल्या आणि त्याच्यावर अशी झाप मारली, त्याच्यावर झडप मारली आणि तो प्रसाद त्यांनी ओढला. अरे ती दुकानदारी इतकी ओरडली त्यांना, म्हणे तुम्हाला कळतं की काय? अगं परिक्रमा करतात ना म्हणे, असेच करतात ही मध्य प्रदेशचे लोक. परिक्रमेला जातात पण कुणी काही वाटत असलं की लगेच पळतात. मी वाटत नव्हते, मी फक्त या बाळाला देते, त्याचा वाढदिवस आहे आज म्हणून मी त्याला प्रसाद देते, आणि तुम्ही का गं आल्या आणि लगेच ओढला? ती इतकी ओरडली त्यांना. मग माझ्या पतिदेवाने सांगितलं जाऊ द्या काही हरकत नाही. मग तो पुढा तिथे फोडला आणि त्यांना सुद्धा प्रसाद दिला आणि राघवला काही ठेवला. मग आता त्यांना, कारण त्यांनाही अपमान वाटायला लागला होता बोलल्यामुळे, म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रसादामुळे आता ते त्यांनाही व्यवस्थित गोड बोलले माझे पतिदेव. मग त्यांना जरा बरं वाटलं की कुणाला काही राग नाही आला आमचा असं. आणि मग तिथून आता पुढे निघालो. तर पुढे निघाल्यावर छोटीशी पिशव्या होते तिथं विकायला, हातातल्या अशा कापडी. राघवने हट्ट धरला की ही पिशवी घ्यायचीच. मग आता तर आमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम होता, कारण सकाळी आम्हाला ते जे राहुल महाराज आणि पुरुषोत्तम महाराज यांनी 50-50 रुपये राघवला दिलेले होते वाढदिवसाचे. मग तेवढे होते, पण ती पिशवी होती 40 रुपयाला. एवढा प्रश्न निर्माण झाला, आता 40 रुपयाची जर पिशवी घ्यायची आणि संध्याकाळी जर राघवला काही वाढदिवसानिमित्त आणखी काही त्याला घ्यावं वाटलं चॉकलेट वगैरे, तर काय करायचं? मग
पण राघवने हट्टच धरला. त्यावेळी माझी पतिदेव राघवला समजावित होते, बाळा आपल्याकडे एवढे पैसे नाही आहे असं त्याला समजावून सांगत होते. मग ती पिशवीवाली जी आजी होती ना, तिला मराठी कशी कळली माहिती नाही, पण ती म्हटली बाबाजी काळजी करू नका, घेऊन जा. मग माझी पतिदेव म्हटली तशी नको, तुम्ही एवढे विकायला बसल्या आणि तशी नको. ती म्हटली नाही नाही, प्रसाद म्हणून तुम्हाला काय द्यायचे असतील तर द्या. मग त्याच्यामधले 20 रुपये काढले आणि दिले. ती म्हटली एवढे तर खूप झाले. देवाच्या ठिकाणचे, तीर्थाच्या ठिकाणचे लोक मी पहिल्यांदाच एवढे प्रसन्न पाहिले. नाहीतर कुठेही जा, कोणत्याही देवाच्या ठिकाणी जा, खूप त्यांचं एवढा गोंधळ असतो. ओंकारेश्वरला तर बघा, ब्राह्मण ते सुद्धा एवढे, चला इकडं अभिषेक करायला, चला तिकडं पूजा करायला, चला अमकं करायला. आणि दुकानवाले तर ते तर त्यांचा धंदाच असतो, ते तर लुटणारच. पण यांचं तर एवढे प्रसन्न. मग आम्ही आता तसंच राघव पुढे पायी चालतो आहे. ती पिशवी हातात घेतली, कमंडलही आहे, काठी आहे, एवढा त्याच्या जोमामध्ये चाललेला आहे. काही सगळे दुकानवाले लोक नुसते गंमतच पाहत आहेत. सगळे परिक्रमावासी सुद्धा एवढी गर्दी आहे, सगळे राघवची गंमतच पाहत आहेत. आता तिथून पुढे लगेच मंदिरात तिथून बाहेर निघालं की मोठं पटांगण आहे आणि तिथून थोडंसं पुढं गेलं की डांबरी रस्ता लागतो. आता छोटा डांबरी रस्ता आहे, त्या डांबरी रस्त्याने आता पुढे चालू लागलो. पुढे जात असता अणसुयापासून 1 किलोमीटर अंतरावरती, साधारण 1 किलोमीटर असेल, तर तिथून पुन्हा उजव्या हाताला वळायला रस्ता आहे. तर तिथून पुन्हा आत 1-1.5 किलोमीटर असेल. या 1-1.5 किलोमीटर अंतरावरती एक जनकेश्वर म्हणून ठिकाण आहे. तर खूप सुंदर आणि खूप पुरातन असं मंदिर आहे ते जनकेश्वराचं. तर त्या ठिकाणी जनकाने तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्या म्हणजे तिथं यज्ञ केलेला आहे. आणि तो यज्ञ असा केला की तो लक्षमेध यज्ञ ज्याला म्हणतात, तो यज्ञ जनकाने त्या ठिकाणी केला. जेव्हा त्याने यज्ञ केला तो राजा असताना, आणि यज्ञासाठी स्वर्गातले देव सुद्धा आले होते. 33 कोटी देवता आल्या होत्या. सगळ्यांना जनकामुळे सगळ्यांना स्नान घडलं नर्मदा माईचं. अगदी हे उत्तर तटावरचं अति पवित्र ठिकाण सांगितलं जातं. तर इथे जेव्हा यज्ञ पूर्ण झाला तेव्हा सगळे देव आपापल्या यानामध्ये बसून वरती निघून गेले. सगळे लोकही जवळजवळ म्हणजे या ठिकाणी लक्षावधी लोक या ठिकाणी जेवणासाठी यज्ञासाठी आलेले असतात. तर ह्याच्यामधला एकही मनुष्य उपाशी राहता कामा नये, त्याला यज्ञ म्हणतात. मग म्हणून तर असा यज्ञ जनकाने केला की लक्षावधी लोक इथं जेवले, म्हणून त्याला लक्षमेध यज्ञ म्हणतात. तर हा लक्षमेध यज्ञ त्याने केला. आणि नंतर पुन्हा यज्ञ पूर्ण झाल्यावर सगळे पाहुणे मंडळी निघून गेल्यावर मैयामध्ये जाऊन त्याने स्नान केलं, मैयाचं दर्शन केलं. आणि तिथे जे शिवलिंग होतं ते शिवलिंग, त्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं. आणि तिथे त्याने त्याच ठिकाणी जनकाने त्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं. तिथे जनकाने यज्ञ केला, म्हणून त्या शिवलिंगाचं नाव जनकेश्वर झालं. पण त्याचं अगोदरचं नाव काही वेगळं होतं. ते असं होतं, जेव्हा जनकाने आता दर्शन घेतलं जनकेश्वराचं आणि त्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन तो आता निघाला. पण जेव्हा तो मिथिले नगरीकडे जायला निघाला तर मध्येच नारद महर्षी भेटले. नारद महर्षी म्हटले चला आपण जरा फिरून येऊ. जनक राजाने सांगितलं आता कशाला कुठं जायचं, पण तो नारद महर्षीने सांगितलं नाही नाही, आपल्याला धर्माकडे जायचंय. धर्म म्हणजे धर्मराज की जो यमराज, यमराजाला भेटायला जायचं. जनकाला घेऊन नारद महर्षी यमराजाकडे गेले. आणि तिथं गेल्यावर तिथे त्यांनी बघितलं आता स्वतः जनकराजा आलेला आहे आणि नर्मदा किनारी यज्ञ करून आलाय, म्हणून त्याची एवढी प्रशंसा होऊ लागली की यमराजाच्या नगरीमध्ये जनकाचं स्वागत, अतिउत्तम स्वागत झालं. आणि आता जनकाला बसण्यासाठी आसन दिलं. यम दरबारामध्ये नारद महर्षी बसलेले आहेत. आणि नारद महर्षीने यमराजाला प्रश्न विचारला की तुम्ही धर्माची देवता आहात, पाप पुण्याची हे निवाडा करणारे तुम्ही आहात, म्हणून तुम्ही सांगा की याच्या अगोदर जनकेश्वरला कुणी तपश्चर्या केली होती आणि कुणी तो जनकेश्वर स्थापन केला होता. त्यावेळी
आता जनक राजाने काही सांगण्याच्या अगोदर, कारण जनकाला माहिती असलं पाहिजे त्याच्याशिवाय तू तिथं यज्ञ करणार नाही, पण मुद्दामून यमराजाला विचारलं तर यमराजाने सांगितलं, मी भगवान शिवसभेमध्ये मी पाहिलं होतं, कारण शिवलोकामध्ये एकदा असा वाद चालू होता, तेव्हा मी तिथं उपस्थित होतो, तिथं जे मी प्रकार पाहिलाय त्याच्यावरून मी तुम्हाला सांगेन. तर त्यावेळी यमराजाने सांगितलं, कारण कथा खूप सुंदर आहे म्हणून लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. तर यमराजाने सांगितलं, पूर्वी मथुरेमधला कल्माशपाद एक नावाचा राजा होता. तर त्या कल्माशपादाने पुष्कर क्षेत्रामध्ये जवळजवळ 10 यज्ञ केले. नैमिषारण्यामध्ये, गंगामध्ये, प्रभास क्षेत्रामध्ये, शशीभूषण, प्रयाग, काशी अशा पवित्र पवित्र ठिकाणी त्यांनी 100पेक्षा जास्त यज्ञ केले. आणि एवढे सगळे यज्ञ केले म्हणून तो जेव्हा स्वर्गात गेला, पण जात असता त्याचं जे यान होतं, त्याचं जे वाहन होतं, त्या वाहनात तो बसलेला असताना त्याचं वाहन असं खाली लपत होतं. आणि दुसरा एक राजा होता, तो अयोध्या नगरीचा नाभाग राजा होता. तो जो नाभाग होता ना, तर त्याने यज्ञ केलेला होता. याने पुष्कर बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा 100पेक्षा जास्त यज्ञ केलेले होते. आणि या नाभाग राजाने एकच यज्ञ केलेला होता, तो नर्मदा किनारी, नर्मदेच्या उत्तर तटावर. म्हणून त्याने तिथं यज्ञ केलेला होता. त्या एका यज्ञामुळे त्याचं जे वाहन होतं, त्याचं जे यान होतं, ते या कल्माशपादापेक्षा उंच होतं. म्हणून शिवलोकात असा वाद सुरू झाला की कल्माशपादाने सांगितलं, रे मी इतके यज्ञ केलेत तरी सुद्धा माझं वाहन खाली कसं. आणि नाभागने एकच यज्ञ केलाय. पण भगवान शंकराने त्यावेळी सांगितलं की नर्मदेच्या उत्तर तटावर त्याने यज्ञ केलाय. आणि नर्मदेच्या तटावर ज्याने यज्ञ केलाय, ज्याने मुक्काम केलाय, ज्याने परमार्थ केलाय, ज्याने स्नान केलंय, ज्याने परिक्रमा केली, ज्याने साधना केली, त्याचं पुण्य दुसऱ्या कोणत्याही तीर्थाशी त्याची बरोबरी होत नाही. बाकीचे हजारो तीर्थ असतील, नर्मदा किनारचं एक तीर्थ असेल त्याची बरोबरी आहे, असं नर्मदा पुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. म्हणून कल्माशपाद म्हटलं, अरे मी फक्त नर्मदा किनारीच यज्ञ केला नाही, बाकी सगळ्या ठिकाणी केला. मग बाकी सगळ्या ठिकाणच्या यज्ञामुळे, नर्मदा किनारी न केल्यामुळे ह्याचं आणि तुझं पारडं खालीवर आहे. तुझं यान खाली आहे आणि त्याचं यान वर आहे. एक यज्ञ केला तरी सुद्धा त्याचं वर आहे, कारण त्याने नर्मदा किनारी तो यज्ञ केलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्याने शिवलिंग स्थापन केलं. तेच शिवलिंग जे नाभाग राजाने, म्हणजेच नाभेश्वर, पण पुढे जनकाने तिथेच तपश्चर्या केली, जनकाने तिथेच यज्ञ केला. जो यज्ञ नाभागाने केला होता तोच जनकाने केला, लक्षमेधेश्वर. म्हणून त्या शिवलिंगाचं नाव तेव्हा नाभागाने लक्षमेधेश्वर नाव ठेवलं होतं. त्याच लक्षमेधेश्वरला आज जनकाने यज्ञ केला म्हणून त्याचं नाव जनकेश्वर. आता हा जो जनकेश्वर आहे, या जनकेश्वराच्या समोरून दक्षिण तटावर एक कोटेश्वर म्हणून आहे. तर अति पवित्र आणि चांगलं ठिकाण आहे. तर तो कोटेश्वर, तोही पुरातन आहे. आणि उत्तर तटावर हा जनकेश्वर आहे, अगदी किनाऱ्यावरती आहे. मोठी गाडी वगैरे तिकडे काही जात नाहीये, पायीचा रस्ता आहे. पायी सुद्धा आत 1.5 किलोमीटर जाऊन पुन्हा रोडलाच यावं लागतं. तर असा जनकेश्वर, आम्ही तेव्हा पायी परिक्रमेमध्ये तर तिकडे गेलो नाही, पण नंतर जेव्हा अभ्यासासाठी म्हणून जेव्हा परिक्रमेला गेलो होतो तेव्हा मुद्दामून त्या ठिकाणी गेलो. तिथली व्हिडिओ शूटिंग वगैरे त्या जनकेश्वराचं फोटो वगैरे काढून आणलेले आहेत. ते जे मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे, कारण पूर्वीचं ते खूप 2-3 हजार वर्षापूर्वीचं जुनाट एक मंदिर होतं. तर त्याची पूर्ण पडझड झालेली होती. अगदी त्याची शिला जे आहेत ते अजूनही तिथे आहेत ठेवलेल्या, पण नंतर त्याचा आत्ता जीर्णोद्धार झालेला आहे. आणि खूप सुंदर आणि अति पवित्र भूमी आहे. तिथं गेलं की असा वेगळाच आनंद वाटतो. म्हणून तिथे त्या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचं दान केलं, कारण अगोदर खूप दान तिथे झालेलं आहे, म्हणून तिथं अन्नदानाचं जास्त महत्त्व आहे. तिथे वस्त्रदानाचं महत्त्व आहे. तिथे
एकादशीच्या स्नानाचं महत्त्व आहे. म्हणून असा जनकेश्वर की जो अणसोयापासून 1 किलोमीटर अंतरावर गेल्यावर तिथून 1.5 किलोमीटर आत जावं लागतं. तर आम्ही आता तिथपर्यंत गेलो, पण आत त्यावेळी गेलो नव्हतो. म्हणून तसंच पुढे चालत होतो. आता चालता चालता पुढे, कारण आपल्याला असे बरेच तीर्थ ऐकायचे आहेत. म्हणून आणखी काही 1 किलोमीटरभर गेलो, तर पुढे एक छोटंसं गाव लागलं आणि त्याच्याही पुढे थोडं गेलो तर पुढे एक असं खव्याचं म्हणजे खवा बनवत होते तिथं. कारण तिथे आमच्या पहिल्या परिक्रमेपासून म्हणजे माझ्या पतिदेवांनी जेव्हा 2011 पायी परिक्रमा केली तेव्हा तिथे खवा त्यांनी घेतला होता. कारण तिथे ताजा खवा बनवून मिळतो लगेच. मग आम्ही जेव्हा 9 जण तिथून चाललो होतो तेव्हा आम्ही सुद्धा सगळ्यांनी घेतला होता. नंतर आम्ही 2015-16 दोघांनीच पायी परिक्रमा केली होती, तेव्हा सुद्धा तिथून घेतला होता. आणि आता तर ह्यांना म्हटलं, अहो आपल्याला खवा घ्यायचा आहे. ते म्हटले पण पैसे नाही आहे, 80च रुपये आहेत. अरे मग आता कसा खवा घेणार? प्रश्न निर्माण झाला, कारण एवढ्याचं किती घेणार आहे? पण ते म्हटले जेवढा येईल तेवढा. आता तू म्हटलीच आहे घ्यायचा आणि आपण दरवेळेस घेतच असतो म्हणून, आणि राघवही थोडासा खाईल, आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून. मग तिथे ते खव्यावाल्याकडे गेलो. गेल्यावर आता त्या माताजीने आम्हाला बघितलं आणि लगेच ओळखलं. ते म्हणे तुम्ही पहिल्या आल्या होत्या. मग माझ्या पतिदेवाने सांगितलं, हो मग आम्ही 2दा आलो होतो, आता ही 3री वेळ आहे. मग तर त्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी लगेच गरम ताजा लगेच खवा बनवला आणि बनवून आम्हाला दिला. आता जो 80 रुपयामध्ये जेवढा येईल तेवढाच तिने मोजला आणि मोजून तेवढा घेतला. आता घेतल्यावर राघवला काही माहिती नव्हतं खवा कशाला काय म्हणतात, पण थोडासा खाऊ घातला तर त्यालाही खूप आवडला. आणि मग आता तिथून पुढे चालू लागलो. पुढे काही अंतरावर गेल्यावर पुढे म्हणजेच जवळजवळ अणसोयापासून 5-6 किलोमीटर गेल्यावर एक मोलेथा म्हणून गाव लागलं. आणि त्या मोलेथा गावापासून उजव्या हाताला एक रस्ता जातो. तर त्या उजव्या हाताच्या रस्त्याने बरंच 2-2.5 किलोमीटर 2-1 किलोमीटर तरी असेल नर्मदा मैयाचा किनारा. कारण मैया इथं खूप वळणं घेऊन आलेली आहेत. तर तिथं किनाऱ्यावरती एक मंदिर आहे, म्हणजेच तिथे एक दर्यापूर म्हणून गाव आहे. तर त्या दर्यापूरमध्ये गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे. आता त्याची पुरातन कथा मला अजून सापडली नाही, पण तिची मी चौकशी करतच राहील आणि नर्मदा पुराणामध्ये कोणत्याही पुराणामध्ये तिचा मी शोध घेतच राहील. तशा भेटतात, पण तीच ही आहे असाही संदर्भ लागला पाहिजे. म्हणून तिथे जे गुप्तेश्वर महादेव आहे तर त्या ठिकाणी जुनाट एकदम जुनाट आणि छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिरा शेजारी एक पुजारी सुद्धा आहेत. तर ते नरेंद्र बसावा म्हणून त्यांची वडील म्हणजे त्यांची 4थी पिढी आहे तिथं पुजारी म्हणून. तर त्या ठिकाणी असं शिवलिंग आहे, असं अद्भुत शिवलिंग आहे की त्या शिवलिंगामधून सकाळपासून संध्याकाळ दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तिथे त्या शिवलिंगामधून जल टपकतं. म्हणजे पाणी थेंब थेंब पाणी पडत राहतं. म्हणजे त्या शिवलिंगालाच असं पाझर फुटलेलं आहे. त्या शिवलिंगाला जसा घाम फुटतो तसा पाझर फुटलेला आहे. आणि ते जवळजवळ 1 ग्लासभर पाणी एक रात्राने दिवसभराचं साठतं. तर असं ते शिवलिंग आहे. म्हणून एक एक थेंब टिपकतो, म्हणून त्याचं नाव टिपकेश्वर महादेव आहे. तर असा टिपकेश्वर या ठिकाणी कुणी जाऊन जर संकल्प केला की कुणी मुका असेल, कारण त्या पुजाऱ्याने सांगितलं की कुणी मुका असेल, बहिरा असेल, बोलता येत नसेल, कुणाला मुलबाळ होत नसेल, अशा काही ज्या समस्या असतात लोकांच्या, ते इथं येऊन संकल्प करतात. ते टिपकेश्वराचं जल हातावर घेऊन त्याने फक्त संकल्प करायचा की माझं असं असं काम होऊ दे, तर मी तुझ्या दारात घंटा बांधील आणि इथं अन्नदानाची पंगत देईल. बाकी जास्त काही करावं लागत नाहीये. आणि जर असं केलं तर त्याची इच्छा पूर्ण होते, असा त्यांचा 4 पिढ्यापासूनचा अनुभव आहे. म्हणून असा हा टिपकेश्वर त्या ठिकाणी आहे. म्हणून खूप सुंदर हे ठिकाण आहे. म्हणून या ठिकाणी घंटीदान आणि अन्नदानाचं खूप महत्त्व आहे. असा टिपकेश्वर तो दर्यापूर. मग
आता त्यावेळी सुद्धा तिथे पायी असल्यामुळे तिथे आत गेलो नाही, कारण ह्याच्यामध्ये असं आहे की पायी चालायचं असलं की सरळ रस्ता जास्त आवडतो, म्हणजे सरळ जितकं असेल तसं. तर मोलेथाच्या थोडंसं अर्धा किलोमीटर पुढं गेलो आणि लगेच उजव्या हाताला रस्ता वळला. तो रस्ता सगळा शेताचाच होता. अगदी गाडी वाट बैलगाडी जाईल असा रस्ता होता, मातीचा. दोन्ही बाजूने शेतं, ऊस वगैरे, मिरच्या, असं काही पिकं होते लोकांची, आणि त्याच्यामधून रस्ता होता. मग वळणं घेऊन इकडं वळ तिकडं वळ असं वळण घेऊन जवळजवळ 2-3 किलोमीटर तसं जाऊन मग पुन्हा खाली खोल असं उतरायला दरी, म्हणजे एक पूल होता आणि त्या पुलाखाली उतरायचं होतं. कारण वरून जो रस्ता होता तो पूल जो होता तो मैयावरून जाणारा रस्ता होता. तर तो राजपिपला वगैरे तिकडे जाणारा तो रस्ता होता, इकडं बडोदा वगैरे इकडे जाणारा होता. म्हणून त्या पुलावरून न जाता पुलाच्या खालून गेलं तर आपल्याला पुढचा पायी मार्ग सापडतो. म्हणून तिथे खूप खोल असं खाली उतरायचं होतं. आता राघवला घेऊन माझे पतिदेव म्हटले, कारण आता एकदम दुपारी उन्हाचा टाईम होता आणि सगळे असे सीताफळाचे वगैरे एड्या बाबळीचे असे झाडं होते, तर त्याच्यातून कसं तरी खाली उतरायचं होतं. म्हणून त्यांनी राघवला खांद्यावर घेतलं आणि हळूच तिथं खाली उतरले. खाली उतरल्यावर आता त्या पुलाखालून पलीकडच्या बाजूला निघालो आणि पलीकडे जाऊन आता पुढे गेल्यावर बरेच असे घरं वगैरे लागले. तर त्या घरांच्या थोडं पुढं गेलो तर काही अंतर चालून गेल्यावरच बद्रिक आश्रम म्हणून लागला. आता बद्रिक आश्रम तसा प्रसिद्धच आहे, त्या तटावरचा खूप मोठा आश्रम आहे. मग आता त्या आश्रमामध्ये आम्ही काही गेलो नाही, कारण दुपारची वेळ होती आणि जाण्याची तशी काही गरज वाटत नव्हती, कारण अगोदरच जेवण वगैरे झालेले होते. मग कशाला पुन्हा पुन्हा. आणि तिथं जाऊन मैयासुद्धा तिथून खूप खोल आहे, तर जल वगैरे तर घेता येणार नाही. इकडं जल घ्यायचं मैयाचं म्हटलं तर खूप खोल उतरायला आणि चढायला आहे. म्हणून आता सरळ पुढे चालत होतो. बद्रिक आश्रमाच्या पुढे एक चढ चढून पुन्हा गेलो तर पुढे एक नंदिरिया म्हणून गाव लागलं. आता ते नंदिरिया गाव असं आहे की त्या गावामध्ये अर्धा किलोमीटर गावात गेलं की तिथे नंदिकेश्वर महादेव आहे. तो नंदिकेश्वर म्हणजे त्याची सुद्धा नर्मदा पुराणामध्ये कथा आहे. नंदिकेश्वर जेव्हा भगवान शंकर आले, नर्मदा मैया प्रकट झाली आणि ती पश्चिमेकडे वाहू लागली. वाहत असता तिचं एवढं सगळं कौतुक होऊ लागलं की समुद्र तिकडून लोटांगण घालीत आला. तुम्हाला सांगितलं ते की लोटनेश्वर, तो लोटेश्वर जो आहे, समुद्र तिकडून लोटांगण घालीत आला की भगवान शंकराची मुलगी आली, साक्षात माझ्याकडे आली, म्हणून त्याला आनंद झाला आणि तो लोटांगण घालीत आला. इतक्या सगळ्या देवांना आनंद झाला, 33 कोटी देवता, की नर्मदा माईच्या किनाऱ्यावर जागा शिल्लक राहिली नाही. मग आता मुलीचं जर इतकं कौतुक होतंय तर बापाच्या जीवाला किती आनंद होईल. भगवान शंकराला एवढा आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये भगवान शंकर कैलासामधून कसे निघून आले नंदीला सुद्धा कळलं नाही. मग कारण नंदी तर आपला सावधच असतो बाहेरच, त्याला काय आत प्रवेश नाही, तो मंदिराच्या बाहेरच बसलेला होता. पण आनंदाच्या भरात ही कोणती लहर आली आणि जसे भगवान शंकर निघाले तसे नर्मदा किनारी आले. आता काही इथं भगवान शंकर, अरे नंदी बाबा म्हटले मी तर इथंच होतो, मग हे गेले कुठे. मग भगवान शंकराला पाहण्यासाठी नंदिकेश्वर तिथून आला. पण आल्यावर तो नेमकं त्याला पत्ता मिळाला, सगळे देव कुठं चाललेले आहेत, सगळे देव आले नर्मदा किनारी. म्हणून नंदिकेश्वर सुद्धा बघायला आला आणि जिथं आला तिथेच तो सुद्धा तपश्चर्या करू लागला. आणि तिथे त्याने तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून आता नंदी निघाला की भगवान शंकराला शोधायचंच राहिलं. मग तिथून निघाला, पण भगवान शंकर तेवढ्यात तिथे आले आणि भगवान शंकर तिथे प्रकट झाले. पार्वती माताही प्रकट झाल्या आणि त्यांनी सांगितलं, अरे नंदी, एवढी महान तपश्चर्या केली. भगवान नंदिकेश्वराने सांगितलं, भगवान मी काही मुद्दामून तपश्चर्येसाठी नव्हतो आलो, मी फक्त तुम्हाला शोधायला आलो होतो आणि काय झालं मलाच काही कळलं नाही. हे सगळे जसं करतात मीही तसंच करीत राहिलो. मग नंदिकेश्वराने जसं जे शिवलिंग स्थापन केलं होतं ते शिवलिंग नंदिकेश्वर झालं. पण नंदिकेश्वराला भगवान शंकराने सांगितलं, तुला काय पाहिजे ते माग, आज मी खूप प्रसन्न आहे.
कारण माझी मुलगी की हिची तिन्ही लोकात कीर्ती झाली. कारण लोक म्हणतात ना, मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देती दोन्ही घरी. म्हणून मुलगी खरंच दोन्ही कुळाचा उद्धार करणारी असते. आणि माझ्या मुलीने सुद्धा माझा उद्धार केलाय, माझं नाव किती मोठं केलंय. म्हणून आज मला खूप आनंद होतोय आणि मी एवढा प्रसन्न आहे, तू काही माग मी द्यायला तयार आहे. नंदिकेश्वराने सांगितलं, देवा मला काही नको आहे, मला संसारातली कोणतीच वस्तू नको आहे, फक्त मला पाहिजे ते तुमचं सानिध्य. आजपासून मी तुमच्यापासून कधीच दूर नको व्हायला. कारण तुम्ही जेव्हा कधी निघून आलात मला कळलं सुद्धा नाही. तर आता तसं होऊ नये. आता मी नेहमी तुमच्या सेवेत असावा. मग माझ्या पाप जर काही असेल, त्या पापाने जर मला मृत्यू येणार असेल, पुन्हा पुन्हा जर जन्म वेगवेगळे घ्यायची वेळ आली, तरी सुद्धा तुमच्या सानिध्यातला जन्म भेटावा अशी माझी इच्छा आहे. भगवान शंकराने सांगितलं, आता तुझा जन्म आणि मृत्यू कधीच होणार नाही. हे सगळं तुझं संपलंय, कारण तू नर्मदेच्या उत्तर तटावर खूप मोठी साधना केली. म्हणून आजपासून नंदिकेश्वराने सांगितलं, भगवान तुम्ही इथे प्रत्यक्ष वास्तव्य करावं. भगवान शंकराने सांगितलं, पार्वतीसह मी इथे प्रत्यक्ष वास्तव्य करेल. या ठिकाणी कुणी काही दान करेल, कुणी इथे स्नान करील, कुणी इथे परमार्थ करेल, तर त्याची साधना सफल होईल, त्याचा साक्षीदार मी स्वतः असेल, असं भगवान शंकराने नंदिकेश्वराला वचन दिलं. आणि तिथून ते कैलासामध्ये निघून गेले. तो नंदिकेश्वर त्या ठिकाणी आहे. खूप जुनाट मंदिर आहे आणि खूप सुंदर ठिकाण आहे. आम्ही स्वतः ते बघितलं सुद्धा, त्याची व्हिडिओ शूटिंग सुद्धा केलेली आहे. कारण तुम्हाला सुद्धा सगळं दाखवावंसं वाटतं. म्हणून तर नेहमी सांगेल की शिवपिंडीवरची ती जे फुलं आहेत पाहिलेले, जे पत्र असतील, पुष्प असतील, हे सगळं बाजूला करून ते दाखवलं जातं. त्याचं एकमेव हेच कारण आहे की फक्त आपल्याला घरी बसून त्या शिवलिंगाचं दर्शन झालं पाहिजे. कारण मी तर खूप वंदन करते तुम्हाला की तुमचं खूप भाग्य आहे आणि खूप जन्म तुम्ही पुण्य केलं असेल. तेच पुण्य या जन्मात तुमचं फळाला आलं असेल की तुम्हाला घरी बसून ते बघायला भेटतं. कारण पूर्वी ऋषीमुनींनी किती कडक तपश्चर्या केली, किती कठोर त्यांना परिक्रमा करावी लागली असेल, तेव्हा हे सगळे तीर्थ बघायला भेटले असेल. आपण किती भाग्यवान आहोत. म्हणून या नंदिकेश्वरसुद्धा अगदी गावातच आहे, चोहोबाजूने. म्हणजे तिकडच्या बाजूने गाव आहे, इकडून सगळे घरं मोठे मोठे आहेत आणि मधीच मंदिर आहे. आणि उत्तर बाजूला तर इकडून तर म्हणजे दक्षिण बाजूला तर नर्मदा मैयाच आहे. इतकी खोल तिथं मैया आहे. मंदिराच्या पुढं लगेच इतकी खोल मैया आहे की भयंकर, अगदी नजर पुरत नाही इतकी खोल आहे. आणि असं पवित्र ठिकाण, असा पवित्र नंदिकेश्वर मग तेव्हासुद्धा बघितला होता. आणि नंतर अभ्यासासाठी जेव्हा परिक्रमेला गेलो तेव्हासुद्धा त्याची व्हिडिओ शूटिंग वगैरे करून आणली. असा नंदिकेश्वर. म्हणून त्या नंदेरे या गावाच्या आता थोडं पुढे निघालो. आणि नंदेरेच्या पुढे निघाल्यावर पुढे लगेच गंगनाथ महादेव, म्हणजेच अर्धा किलोमीटरसुद्धा नाही, तर पुढे जाऊन थोडंसं आत यावं लागतं पुन्हा मैयाच्या किनाऱ्यावरती. तर तो गंगनाथ जो आहे त्याची कथा मला असं वाटतं मागच्या 2013-14च्या अनुभव कथनामध्ये सांगितलेला आहे. त्या तीर्थ महात्म्यामध्ये तो गंगनाथ म्हणजे नर्मदा मैयेला, म्हणजेच गंगामाई, उत्तर भारतातून वाहणारी गंगा प्रत्यक्ष नर्मदा मैयेकडे तपश्चर्या करण्यासाठी आली होती. म्हणजेच भगवान विष्णूला गंगेने विचारलं, गंगेचे पिताजी भगवान विष्णू. म्हणून कारण ह्या 3 गंगा सांगितलेल्या आहेत, माहेश्वरी गंगा, वैष्णवी गंगा आणि ब्राह्मी गंगा. ब्राह्मी गंगा म्हणजे सरस्वती, माहेश्वरी गंगा म्हणजे नर्मदा मैया आणि वैष्णवी गंगा म्हणजे गंगामाई. तर त्या गंगेने भगवान विष्णूला विचारलं की मी पवित्र कशाने होईल? खूप मोठे मोठे पापी येतात, माझ्यात स्नान करतात आणि आता तसे साधूंचे आश्रमात ती सेवा करायची, पण माझं पाप हे पूर्णपणे धुवून गेलं पाहिजे, कारण की मी खूप मलिन झाले. तेव्हा भगवान विष्णूने सांगितलं, ह्याच्यातलं मला काही कळत नाही, हे पाप पुण्याचं आणि कशासाठी काय करायचं. मग त्यांनी सांगितलं भगवान शंकराला विचार, तो सगळ्यात मोठा भक्त आहे.
भक्तामध्ये पहिला नंबर भगवान शंकराचा आहे, त्यांना जाऊन विचार. तेव्हा गंगा भगवान शंकराकडे गेली आणि भगवान शंकराला विचारलं. भगवान शंकराने सांगितलं की माझी मुलगी आहे नर्मदा, तिच्या तटावर जा आणि तू तिथे साधना कर. मग गंगा माई त्या ठिकाणी नर्मदा माईच्या उत्तर तटावर आली. तिथे तिने 3 दिवस तपश्चर्या केली आणि एक शिवलिंग स्थापन केलं, ते म्हणजे गंगेश्वर. त्या शिवलिंगाची स्थापना करून 3 दिवस साधना झाल्यावर प्रत्यक्ष नर्मदा माई प्रकट झाली आणि सांगितलं, गंगा माई आता तू खूप पवित्र झालीस, म्हणून तू दरवर्षी तू याच तिथीला इथं यायचा. म्हणून ज्येष्ठ शुद्ध सप्तमी ते ज्येष्ठ शुद्ध दशमी ह्याला गंगा दशहरा म्हणतात. तर या कालावधीमध्ये गंगा माई नर्मदा मैयेमध्ये आलेली असते. त्याची खूण म्हणजे नर्मदा मैयेची 6 इंच उंची वाढलेली असते. अशा वेळी गंगा माईने तिथे तपश्चर्या केली आणि ते जे शिवलिंग स्थापन केलं त्या शिवलिंगाला असा खड्डा आहे, कारण तिथे ती नेहमी तिथं पाणी भरलेलं असतं, म्हणजेच ते गंगाजल असतं. तर असं ते शिवलिंग इतकं ओबाडधोबाड आहे की एकदम पुरातन ते शिवलिंग आहे. म्हणून ते शिवलिंग तो गंगनाथ, त्याला गंगनाथही म्हणतात आणि गंगेश्वरही म्हणतात. असं खूप सुंदर आणि खूप जुनाट खूप मोठं मंदिर आहे. गंगेचंही मंदिर आहे तिथे, सूर्यदेवाचंही मंदिर आहे तिथे आणि खूप छान वाटतं. असं एवढं रम्य वाटतं आणि तिथले वेगळेच असे स्पंदनं जाणवतात. कारण जी स्वतः साध्वी आहे, दुसऱ्यांचं पाप धुणारी, ती स्वतः पाप तिथे धुते आहे. किती विशेष गोष्ट आहे. म्हणून तो गंगनाथही बघितला. त्याच्या थोडंसं पुढं गेलो तर त्या ठिकाणी म्हणजे त्या गंगनाथाची सुद्धा व्हिडिओ शूटिंग केलेली आहे, तिथलेही फोटो वगैरे आहेत. आपल्याला हे सगळं बघायला भेटणारच आहे. त्याच्या पुढे गेलो तर थोडंसं पुढं गेल्यावर आता तिथे यमहास तीर्थ होतं. त्याला धर्मगुप्तेश्वर तीर्थ असंही म्हणतात आणि यमहास तीर्थ असंही म्हणतात, कारण तिथं तेवढे तीर्थ आहेत. आता जेव्हा तिथे आत गेलो तेव्हा तिथे जे यमहास तीर्थ आहे, यमहास तीर्थ असं आहे की जो 33 कोटी देवता जेव्हा तपश्चर्या करू लागल्या, नर्मदा किनारी साधना करू लागल्या, हे सगळे साधना करत आहेत. मग यमराज म्हटलं, अरे लोक कुठं गेले, हे देव कुठं गेले? स्वर्गातही सगळं स्वर्ग सुना झालाय, कुणाचं काहीच कळेना. म्हणून यमराज स्वतः पाहण्यासाठी आले नर्मदा किनारी आणि येऊन पाहिलं तर यमराजाने बघितलं सगळे देव तपश्चर्या करतात. कुणी स्नान करतंय, कुणी दान करतंय, कुणी भजन करतंय, कुणी ध्यान करतंय, कुण काय करतंय. म्हणून यमराज आले आणि त्यांनी सुद्धा येऊन एवढे मलिन झालेले होते. कारण ज्याच्या खांद्यावर धर्माची धुरा असते ना, त्याला खूप काही सहन करावं लागतं. मग न्याय करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. न्याय करायचं म्हणजे कठोर राहावं लागतं. यमराज सुद्धा तसाच झालेला होता आणि यमराज तिथे खाली आला आणि तिथे येऊन त्याने बघितलं, कारण स्वतः खूप मलिन झालेला होता, लोकांना शिक्षा देऊन देऊन मलिन झालेला असल्यामुळे जसा आला तसा तिथे त्याने नर्मदा मैयेमध्ये स्नान केलं. जशी डुबकी लावली, डुबकी घेऊन वरती निघाला, लख प्रकाश झाला यमराजाच्या अंगाचा. एवढा निर्मळ, एवढा चकचक, अगदी चमकू लागला यमराज. आणि यमराज त्या स्वतःच्या शरीराला बघून इतकं हसू लागला, एवढं कौतुकाने हसू लागला. आजपर्यंत कधीच हसला नव्हता, एवढ्या कौतुकाने हसतो आहे. म्हणून सगळे लोक आणि सगळे देवता त्याच्याकडे बघू लागले. सगळ्यांना कौतुक वाटू लागलं, अरे यमराज कधीच हसत नाही आणि एवढा कसा हसला. म्हणून त्या ठिकाणाला नाव यमहासच देऊन टाकलं, यम हसला म्हणून. मग यमराजाने तिथे एक शिवलिंग स्थापन केलं, त्याचं नाव ठेवलं यमहसेश्वर. ते यमहसेश्वर तीर्थ. आता त्या ठिकाणी त्याने त्याची पूजा वगैरे शिवलिंगाची केली आणि तिथे भगवान शिव पार्वती तिथे प्रकट झाले. त्यांनी सांगितलं, यमराज तुम्ही कधीच परमार्थ केला नसेल, पण आज तुम्ही परमार्थ करता आहात. खूप विशेष वाटला, खूप आनंद वाटला. म्हणून तुम्हाला काय पाहिजे ते मागा. यमराजाने सांगितलं, भगवान शंकर, पार्वती माता आणि प्रत्यक्ष आता नर्मदा मैया सुद्धा प्रकट झाली. सांगितलं तुम्हाला द्यायचंच असेल तर असं द्या की जो कोणी
या नर्मदेमध्ये येईल तो परत माझ्या धामात कधीच येणार नाही, त्याला यमपूर कधीच माहिती होणार नाही, असं करा. मग भगवान शंकराने सांगितलं तसंच होईल. यमराजाला इतका आनंद झाला आणि यमराज नुसता हसतो आहे. यमराजाने सांगितलं, अरे किती लोक आळशी आहेत, अरे या मृत्यू लोकातली लोक खूप आळशी आहेत, या लोक इतका आळशी कुठलेच लोक नाही आहेत. अरे ह्यांना जर खरंच जगायची हौस असेल आणि भगवंताच्या धामात जायची हौस असेल तर हे लोक नक्की नर्मदा किनारी येतील. जे नर्मदा किनारी येतील त्यांना यमराज पाहायला भेटणार नाही, त्यांना यमलोक पाहायला भेटणार नाही. मग हे लोक आळशी आहेत म्हणून ते माझ्या धामात येत आहेत, म्हणून त्यांना तिकडं पाप कर्माची फेड करावी लागते. आणि त्यांनी सांगितलं, आजपासून जो कोणी इथं येईल या यमहसेश्वर तीर्थावर तो कधीच माझ्या धामात येणार नाही, माझी शिक्षा त्याला भेटणार नाही. म्हणून तो त्या ठिकाणी भगवान शंकराने सांगितलं की या ठिकाणी जो कोणी दान धर्म करील, मग जो कोणी पितरांसाठी पिंडदान करील, आजोबासाठी पंजोबासाठी, कारण ह्याचं पिंडदान तर शक्यतो कुठं जास्त बघायला भेटत नाही, पुराणामध्ये सुद्धा एवढं सांगितलेलं नाही. पण इथे आवर्जून उल्लेख आलेला आहे की जो आजोबासाठी पंजोबासाठी वडिलांसाठी इथं पिंडदान करतो त्याचे पितर कल्पापर्यंत, एक कल्पापर्यंत ते स्वर्गात आणि सुखात राहतात. म्हणून हे ठिकाण, या ठिकाणी आता तसं फक्त गोदानाचंच पुण्य सांगितलेलं आहे, कोणत्याही ग्रंथामध्ये बघा गायीच्या दानाचं पुण्य सांगितलं. पण हे यमहसेश्वर तीर्थ असं आहे की इथं गाय तर दान करायची सांगितली, बैल दान करायचं सांगितला, म्हैस दान करायची सांगितली, शेळी दान करायची सांगितली, इथे उंट दान करायचं सांगितला, या ठिकाणी रेडा दान करायचा सांगितला, कारण रेडा कुठं दान करायचं सांगितलेला नाहीये. मग म्हशी तर कोणत्याच धर्मात नाहीये. मग तरी सुद्धा या यमहसेश्वरला, कारण यमाचं वाहन रेडा आहे म्हणून रेडा दान करायला सांगितलं. पण त्याच्याही पुढे जर रेड्याला जन्म देणारी त्याची आईच जर तिथं दान केली, म्हणजे म्हैस जर दान केली, तर त्याच्या पुण्याचं कुठंच गणित होणार नाही, इतकं अमाप पुण्य होईल आणि त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन ती निरोगी होऊन तो यमाच्या धामात कधी जाणार नाही, कारण यम त्याच्यावर एवढा प्रसन्न राहील की त्याच्याकडे कधीच दृष्टी फिरवणार नाही. म्हणून म्हैस दानाचं सुद्धा तिथं पुण्य सांगितलं. असं पवित्र ठिकाण ते यमहसेश्वर. तिथून थोडंसं मागं आलं, म्हणजेच मैयाच्या किनाऱ्यावरच थोडंसं मागं आलं की लगेच, कारण असे दोन बाजूला मैयाच्या किनाऱ्यावरच जातानीच दोन रस्ते आहेत, एक उजव्या हाताला एक डाव्या हाताला. जो डाव्या हाताला जातो तो यमहसेश्वरला जातो, उजव्या हाताला जातो तिथं एक धर्मेश्वर आणि एक गुप्तेश्वर आहे. म्हणजेच यमाचेच जे हाताखाली असतात हे जे चित्रगुप्त वगैरे, तर यांच्या दोघांचे दोन शिवलिंग आहेत. त्याची आख्यायिका अशी सांगितली जाते, जेव्हा यम आला, अरे आपला मालक गेलाय मग आपण का नाही जायचं, मग यमासोबत हे दोघंही आले होते, चित्रगुप्त आणि धर्मगुप्त. हे दोघं आलेले असताना यमाने इथं तपश्चर्या केली, यमाने इथं शिवलिंग स्थापन केलंय. मग त्याचं बघून यांनी सुद्धा इकडं शिवलिंग स्थापन केले आपापले. आता मंदिर तिथं ओटा खूप उंच बांधलाय आणि मंदिरं खूप छोटे छोटे आहेत, कारण ती नवीन आत्ता बांधलेली आहेत. हे जे मंदिरं आहेत तसे खूप पूर्वीचे इथं पुरे होते, पण त्यांचा जीर्णोद्धार केलेला आहे. छोटे छोटे मंदिरं आता नवीन बांधलेले आहेत. शिवलिंगही छोटे छोटे दिसतील पण खूप पुरातन आहेत, की जे त्यांनी म्हणजे यमाचे जे पार्षद आहेत की जे धर्मेश्वर आणि चित्रगुप्त, तर ह्यांचे ते मंदिरं आहेत, ह्यांनी स्थापन केलेले शिवलिंग आहेत असं पुराणामध्ये सांगितलं जातं. नर्मदा पुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये, की जी यमाची यातना आहे, म्हणजे जो जीव जे पाप जे कर्म करतो ते कर्म भोगण्यासाठी जेव्हा त्याला यमपुरीत जावं लागतं तेव्हा त्याला असं महाराजांचं प्रमाण आहे की मारिती झोडीती तुडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. यमाचे किंकर मारतात, जोडतात, तोडतात बहुसालापर्यंत. जे तोडतात, जे मारतात, जे जोडतात ते हे यमकिंकर आहेत. किंकर म्हणजे सेवक, यमाचे सेवक. हे ज्या जीवांना मारतात, जोडतात
त्या जीवांनी जर कोणी मनुष्याने यांचं दर्शन घेतलं किंवा या शिवलिंगाचं दर्शन घेतलं दोनही, तर त्याला ती यातना, यमाची यातना चुकविल नरक, हे जे आहे हे फक्त याच दर्शनाने होऊ शकतं. म्हणून असं हा चित्रगुप्तेश्वर, धर्मगुप्तेश्वर यांचं दर्शन म्हणजेच यांनी इथे तपश्चर्या केलेली आहे. मग ते जर साधना करू शकतात, ते जर तपश्चर्या करू शकतात, ते जर शिवलिंग स्थापन करू शकतात, तर आपण का करू शकत नाही? आपण माणसंच आहोत. मग त्यांना तर ह्याच्यातलं काही गरज नाहीये, तरी सुद्धा एवढी मोठी मोठी साधना त्यांनी केली. आणि आपलं तर कर्तव्य कर्म आहे, तरी सुद्धा आपण नाही करायचं. हे म्हणून नर्मदा माईच्या उत्तर तटावरती हे खूप पवित्र तीर्थ आहेत. या सगळ्याची व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. हे सगळे तुम्हाला इथं राहून बघायला भेटणार आहेत. कारण हे बघितल्यावर, कारण प्रत्यक्ष पाहण्यात आणि व्हिडिओमध्ये पाहण्यात याच्यात सुद्धा फरक आहे. पण तिथं कसं असेल, नेमकं कसं असेल आणि प्रत्यक्ष दर्शन मला कधी होईल, ह्याची ओढ तर आपल्या अंतःकरणापासून आपोआप निर्माण होईल तो व्हिडिओ बघितल्यावर. त्याच्यासाठी व्हिडिओ आहेत की आपण अगदी मैयाच्या अंतःकरणाने मैयाच्या जवळ जाणार, अगदी किनाऱ्यावरती जाणार, पण शरीराने जेव्हा जाणार तेव्हा. पण त्यामुळे शरीराने सुद्धा आपण लवकरच त्या दर्शनाला जाऊ शकतो. म्हणून तर नर्मदा माई हे सगळं कार्य करून घेते आहे. आणि हे सगळं आपल्या कल्याणार्थच नर्मदा माईच्या इच्छेने सगळं होतं आहे. आमच्या प्रयत्नाने किंवा आमच्या इच्छेने हे काही घडत नाहीये. हे सगळं ती घडविल तसंच चालू आहे. ह्याच्यामध्ये आमचं काहीच नाहीये. ही नर्मदा माई सगळं बोलून घेते आहे, ती सगळं सांगायला सांगते आहे. म्हणून हे त्या पद्धतीने सगळं चालू आहे. तर आता तिथून पुढे यमहसेश्वर पासून थोडंसं पुढे निघालं की 1 किलोमीटर भर गेलं की पुढे चांदोद गाव आहे. आता आमचा हा दिवसभराचा प्रवास आहे. तसा आपण दुपारपासूनच म्हणजे अणसुयापासून तर ह्या चांदोदपर्यंत, आता चांदोद जेव्हा आलं तेव्हा दिवस मावळायला चाललेला होता, अंधार पडायला लागलेला होता. मग आता जपजप पावलं टाकीत चाललेलं होतं. गाव मोठं आहे, लांब लचक, गावातून मधून रस्ता आहे. आता त्या रस्त्याने चालतच होतो. जाता जाता आता पुढे गेलो तर पुढे इकडं तिकडं बघू लागलो. दिवस मावळतो आहे. आता राघवचा वाढदिवस आहे, साजरा करण्यासाठी आपण आता काही करू शकत नाही. होते 80 रुपये, त्याचाही आता खवा घेतलेला आहे. आता दोन्ही बाजूनी सगळे दुकानं वगैरे आहेत, मधून चालतो आहे, काही मंदिरही लागत आहेत. म्हणून आता या चांदोद गावामध्ये इथे भरपूर मंदिरं आहेत, इथे भरपूर आश्रम आहेत. मग आता नेमकं जायचं कुठं हाही प्रश्न चालू होता. मग आता जिथे नर्मदा माई घेऊन जाईल त्या ठिकाणी जाऊ असं म्हणत चाललो होतो. दिवस मावळलेला आहे, अंधार पडलेला आहे. राघवला काही खायला घ्यायचं का असं विचारत होते. पण माझ्या पतिदेवाने सांगितलं आता फक्त चालत राहो, तसं काही विचारू नको. कारण त्याने ऐकलं ना की मग तो मागेल काहीतरी आणि आपल्याकडे पैसे नाही आहे, चल तू. मग आम्ही चालतच होतो आणि चालता चालताच 2 व्यक्ती आले की ते, त्यांचं नाव होतं मनन जोशी आणि हेमंत जोशी. हे दोघं चुलते पुतणे होते. तर हे मराठीच बोलत होते. आम्ही दोघं चालत असता आम्ही दोघं एकमेकांमध्ये मराठी बोलत होतो. त्यांनी ऐकलं आणि ते म्हटले नर्मदे बाबाजी रुको. आणि मग म्हटले तुम्ही महाराष्ट्रातले दिसता. आम्ही सांगितलं हो. ते म्हटले आम्ही सुद्धा पुण्याला वगैरे येत असतो. तर आमचा महाराष्ट्रामध्ये चांगला कॉन्टॅक्ट आहे. मग त्यांनी सांगितलं इथं जवळच धर्मशाळा आहे, तुम्ही तिथं थांबू शकता का. आम्ही सांगितलं काही हरकत नाही, कारण आम्ही अजून तसं काही थांबण्याचं ठिकाण शोधलं नाही. तर मग आम्ही त्यांच्यासोबत गेलो. आता ते चांदोदमध्येच वस्ती म्हणून होतं, मैयाच्या किनाऱ्यावरती चांदोद वाडी म्हणून. तर तिथे त्या धर्मशाळेत गेलो आणि तिथे जाऊन, कारण चांदोद म्हणजे तसं खूप महान ठिकाण आहे. कारण या ठिकाणी पूर्वी इथे जो सौराष्ट्रामधला जो सोमनाथ आहे, त्या सौराष्ट्री सोमनाथाने इथे अगोदर तपश्चर्या केलेली आहे आणि इथे तपश्चर्या केल्यानंतर तो त्याच्या स्थानावर गेलेला आहे. या ठिकाणी काशी विश्वनाथ सुद्धा या ठिकाणी राहतो आहे. म्हणून याला म्हणजे काशी समज म्हटलेलं आहे की दुसरी काशीच असं म्हटलेलं आहे. असं हे पवित्र ठिकाण आहे.
इथे त्रिवेणी संगम आहे, इकडून ओरसंग नदी आहे, एक गुप्त सरस्वती आहे आणि नर्मदा मैया खूप मोठी आहे. ओरसंग नदी तर अगदी नर्मदा मैया इतकी मोठी आहे. म्हणून अशा पवित्र ठिकाण की या ठिकाणी पूर्वी जेव्हा ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून ब्रह्मदेवाला 10 मुलं झाली, म्हणजेच मरीची, अंगिरा, पुलस्य, पुलह, क्रतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष, आत्री अशी जी 10 मुलं झाली, त्यामधला जो दक्ष होता ना, त्या दक्ष प्रजापतीला त्याला जवळजवळ 60 मुली झाले. 60 मुलीमधल्या आता त्या 60 मुलींचे लग्न करायचे म्हणून त्याने 10 धर्माला दिल्या, यमराजाला. धर्मराजाला 10 दिल्या. त्याने कश्यपाला 13 मुली दिल्या की ज्यांच्यामुळे सृष्टीची उत्पत्ती झाली. त्याने अग्नीला 9 मुली दिल्या. भगवान शंकराला 1 दिली नाही, तिनेच स्वतः वरला, म्हणजेच सती, की ती भगवान शंकराला, आणि 27 मुली चंद्राला दिल्या. आता या 60 मुलीची अशी त्याने विभागणी केली. आता या 27 मुलीपैकी जी रोहिणी होती 27वी, जे महिन्यामधले, ती महिन्याच्या 30 दिवसामध्ये 27 नक्षत्र असतात. तर 27 नक्षत्रामध्ये जी रोहिणी नक्षत्र आहे, तर ती रोहिणी जी आहे ती चंद्राला अजिबात आवडत नव्हती. अगोदरचा कथाभाग, ती चंद्राला आवडत नव्हती म्हणून तिने भगवान शंकराला वंदना केली आणि भगवान शंकराला सांगितलं की मी कशाने माझ्या पतिदेवांना आवडेल, असं काहीतरी सांगा. भगवान शंकराने सांगितलं नर्मदा किनारी तपश्चर्या कर. तर ते ठिकाण बरेच मागे, राजघाटच्या बरंच मागं दक्षिण तटावर आहे. तिथे रोहिणीने तपश्चर्या केली होती. मग तिच्या तपश्चर्येमुळे नर्मदा माईने तिला आशीर्वाद दिला की तू अतिप्रिय होशील तुझ्या पतीची. मग एखादीचा पती तिला नांदवत नसला, तिला हकलून देत असला, तिचं काही कुठे कोर्टात भांडण चालू असेल, तिची नांदायची इच्छा असेल, असं काही असेल, किंवा तिच्या पतीला ती आवडत नसेल, तो तिचा रागराग करत असेल, अशा स्त्रीने त्या रोहिणी तीर्थावर जर दर्शन घेतलं तर तिचं ते प्रश्न सुटू शकेल. पण आता अशी गंमत झाली की ते तीर्थ पाण्यात गेले, म्हणून असं ते तीर्थाची महती आहे. मग रोहिणी इतकी आवडू लागली चंद्राला की रोहिणीच्या नादामध्ये चंद्र आता पूर्ण विसरला. बाकीच्या 26 पत्नीची त्याला आठवण सुद्धा नाही. त्यांची हेळसांड करू लागला, रागराग करू लागला, त्यांच्यासोबत बोलेना सुद्धा. आता जे काही असेल ते रोहिणीसाठीच. मग या 26 मुलींना राग आला आणि या 26 जणी दक्षाकडे गेला. आता दक्ष अगोदरचाच क्रोधाचा पुतळा होता. त्याने लगेच चंद्राला सांगितलं, रे माझ्या 26 मुलींना तू 27 मुली मी दिल्या होत्या ना, 27 तू सारख्या वागवायला पाहिजे होत्या. कारण एक पत्नी असली म्हणून एक नावडती आणि एक आवडती अशी नसते. हा तर कारण म्हणून म्हटलं ना, 2 नारी ज्याचे घरी पाप वसे त्याचे घरी, असं काहीतरी प्रमाण आहे की ज्या पुरुषा 2 नारी ते पाप वसे त्याची घरी. म्हणून ज्याला 2 पत्नी आहेत त्याच्या घरी ते पापाचंच घर असतं. मग का? कारण त्याच्याकडून एकीची अवहेलना होत असते. म्हणून तसं होऊ नये. 2 असल्या तरी त्या जर सुखात नांदत असल्या तर तिचं पुण्य होऊ शकतं. मग एवढ्या सगळ्या असताना तू फक्त रोहिणीवरच प्रेम करतो, यांचा सगळ्यांचा रागराग करतो, म्हणून तुला शाप देतो. कारण तू धर्म विसरला. धर्म आहे हा सगळ्यांना सारखं वागवणं. म्हणून तुला शाप देतो, तू क्षयरोगी होशील आणि तेजरहित होशील. शाप दिल्यामुळे चंद्र एकदम तेजरहित झाला आणि क्षयरोगी झाला. सर्वांगामधून अगदी रक्त पुहावू लागलं आणि चंद्र आता रडू लागला. आता कोणाला सांगावं त्याला काही कळेना. म्हणून चंद्र ब्रह्मदेवाकडे गेला. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, तुला तपश्चर्या करावी लागेल. कारण बरं व्हायचं असेल तर पथ्ये पाळावे लागतात. मग चंद्राला सांगितलं, तुला बरं व्हायचंय, तुला तपश्चर्याच करावी लागणार आहे. आणि तपश्चर्येशिवाय, कारण या सगळ्या गोष्टींना घरगुती उपायांना लोक खोटं समजत होते. पण आज असा काळ आलाय की त्याच गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो. आयुर्वेदावरच विश्वास ठेवावा लागतो, परमार्थावरच विश्वास ठेवावा लागतोय. कारण परमार्थावरच
मनुष्याचं सगळं काही अवलंबून आहे. मग चंद्राला सांगितलं मृत्यू लोकामध्ये अशी 3 ठिकाणं आहेत नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती. एक ओंकारेश्वर, दुसरं भृगु क्षेत्र म्हणजे भरूच, आणि तिसरं उर्वी संगम म्हणजे ओरसंग संगम. तर या तिन्हीपैकी एका क्षेत्रामध्ये तू जा आणि तपश्चर्या कर. म्हणून तो चंद्र तिथे आला त्या ओरसंग संगमावरती म्हणजे चांदोदला. त्या ठिकाणी येऊन त्याने तपश्चर्या केली. 100 वर्षापर्यंत त्याने तपश्चर्या केली आणि तिथे एक शिवलिंग स्थापन केलं. तसे त्याने 3 शिवलिंग स्थापन केलेले आहेत. पण हे शिवलिंग म्हणजे चंद्राने स्थापन केलं म्हणून त्याचं नाव चंद्रेश्वर झालं. सुरटी सोमनाथाने स्थापन केलं होतं तेच हे शिवलिंग आहे, तर म्हणून त्याचं नाव सोमनाथ होतं. चंद्राचंही एक नाव सोमनाथच आहे, म्हणून सोमाद्वारा स्थापन केलं म्हणून त्याचं नाव सोमनाथ. आणि त्या सोमनाथाने केले म्हणूनही सोमनाथ, चंद्राने केलं म्हणून चंद्रेश्वर. तर त्या गावाचं नाव सुद्धा चांदोद पडलं. पण मार्कंडेय ऋषी पांडवांना सांगतात की तुम्ही खरंच भाग्यवान आहात, खूप पुण्यवान आहात की तुम्हाला हे सगळं ऐकायला मिळतंय. आणि मला सुद्धा तुम्हाला सांगताना खूप उत्साह निर्माण होतोय. म्हणून मार्कंडेय ऋषी सांगू लागले की धर्मराजाला म्हणजेच युधिष्ठिराला, आता युधिष्ठिराला जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पार्थ म्हणायचे तसंच या युधिष्ठिराला सुद्धा मार्कंडेय ऋषींनी सांगितलं पार्था. नंतर त्याच्या अशी एक कथा घडली की इथे एक शंबर नावाचा राजा होता. शंबराचा मुलगा त्रिलोचन आणि त्रिलोचन राजाचा मुलगा कण्व. या कण्वाने तो तसा खूप पापी होता, म्हणजे कर्म करण्यासाठी तो घाबरत नव्हता. वाईट असेल चांगलं असेल तो करत राहायचा. म्हणून एकदा सैनिक घेऊन तो जंगलात शिकारीसाठी गेला आणि हरणांचा कळप बघून अगदी अचूक बाण मारला. तो एका हरणाला लागला आणि त्याला इतका आनंद झाला म्हणून तो धावतच गेला हरणाजवळ. जाऊन पाहतो तर तो हरिण नाहीये, तर तो एक ब्राह्मण आहे. मग ब्राह्मणाला बाण लागला आणि म्हणून आता राजा दुःखी झाला. पण याच्या हातून ब्रह्महत्या घडली ना, म्हणून आता हा घोड्यावरती बसला आणि पळू लागला. ब्रह्महत्या त्याच्या मागे पळू लागली. पळता पळता आता त्या ब्राह्मणाची जी पत्नी होती ती एका झाडावरती बसली आणि तपश्चर्या करू लागली, देवाचं नाव घेऊ लागली. कारण आता पतीला परमगती भेटत नाहीये म्हणून वाईट वाटत होतं. ती महान पतिव्रता होती. राजा आता भटकतो आहे, इकडं फिर तिकडं फिर. ब्रह्महत्या त्याचा पिछा सोडत नाहीये, एवढं पळतो आहे. अगदी तहानाने घसा अगदी कोरडा झालेला आहे. पाठीमागे ब्रह्महत्येची भीती आहे, म्हणजेच ती मृत्यू भयाच आहे. अगदी हा पुढं पळता पळता अगदी उरी फुटून मरायची वेळ आली. म्हणून राजा पळता पळता आता एकदम त्या चांदोद ठिकाणी आला. आणि इथं आल्यावर पाठीमागून सैन्य येत होतं, कारण सैन्य आता खूप थकलेलं होतं, मागून येत आहे. म्हणून त्या ब्राह्मणाची पत्नी जी झाडावर बसलेली आहे तिने त्या सैन्याला आवाज दिला. ते सैनिक तिच्याकडे आले. तिने सांगितलं, जा तुमच्या राजाला जाऊन सांग की मी बोलावलंय म्हणून. मग हा राजा तोपर्यंत नर्मदा जलापर्यंत पोहोचलेला होता. नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती गेला. त्याला असं वाटलं मागून ही मृत्यू भया येते आहे, ब्रह्महत्या मला मारणार आहे आणि आता पाण्या वाचून सुद्धा मी मरणारच आहे. पण मरणे अगोदर एकदा नर्मदा जल खूप असं पोटभर पिऊन घेतो, मग मेलो तरी चालेल. म्हणून तो अगदी खाली वाकला आणि एवढं श्रद्धेने नर्मदा माईचं जल पिऊ लागला आणि एकदम तृप्त झाला, जसं त्याने अमृतच पिऊन टाकलंय. आणि अमृत पिल्यामुळे म्हणजे ते नर्मदा जल पिल्यामुळे असं झालं त्याच्या मागे जी ब्रह्महत्या होती ती कुठं गेली दिसत नव्हती. मग आता तर पाठीमागून सैन्य आलं आणि सैनिकांनी सांगितलं, राजा तुम्हाला एक स्त्री मागे बोलावती आहे. कोण आहे? सांगितलं, महान तपस्विनी आहे. असं वाटतं प्रत्यक्ष पार्वतीच आहे, तिनेच तुम्हाला बोलावलंय म्हणून तुम्ही चला. आता राजा घाईघाईने निघाला. पार्वती असेल, कोण असेल, मला कोण बोलवीत असेल. जाऊन बघितलं तर त्या स्त्रीने सांगितलं, राजा अरे तू जगाचा पालक आहेस, मग पण तू असा अधर्म करायला नको होता, पण तू माझ्या पतीचा हत्यारा आहेस. तुझ्या पाठीमागे ब्रह्महत्या लागलेली आहे, पण या तीर्थामध्ये तू जलप्राशन केलंय, मैयाचा तुला स्पर्श झालाय
आणि नर्मदेच्या स्पर्शाने ती जी ब्रह्महत्या आहे ती गायब झालेली आहे. ती आता परत तुझ्याकडे येणार नाहीये, कारण या तीर्थापासून 1.5 कोसापर्यंत ब्रह्महत्येला यायला परवानगी नाहीये. म्हणून या तीर्थामध्ये स्नान जो करेल त्याच्या पाठीमागे ब्रह्महत्या येत नाही, गर्भहत्येचं पाप त्याला लागत नाही. म्हणून तर जे पाप असेल ते पाप इथं धुवून जातं. म्हणून मुद्दामून पाप करायचं मग धुवायला जायचं असं काही करू नका. तर जे आपल्याकडून चुकीने झाले असेल ते पाप तिथं धुवा. मग तिने सांगितलं तू ब्रह्महत्यारा आहेस, पण तुझ्या ब्रह्महत्या गेली, पण तू तिथे जाऊन यज्ञ कर, तिथे जाऊन तू ध्यान धारणा कर, तिथे स्नान कर, तुझं कल्याण होईल रे राजा. मग तिने त्याला मार्ग सांगितला आणि आता ही सुद्धा आपल्या धामामध्ये निघून गेली, कारण ही सुद्धा महान तपस्विनी होती. हिची सुद्धा परमगती झाली नर्मदा माईच्या स्नानाने. आता राजाने सैनिकांना सांगितलं तुम्ही कोणीच माझ्यासोबत येऊ नका, सगळे राज्यामध्ये जा, युवराजाला गादीवर बसवा आणि आता मी माझा देह मी इथे समर्पण करणार आहे. म्हणून राजा तिथे गेला. नर्मदा आणि ओरसंग संगमामध्ये तिथेच गुप्त सरस्वती आहे, त्या ठिकाणी राजाने स्नान केलं. तिथेच चंद्रेश्वर, त्या चांदोदमधला चंद्रेश्वर सोमनाथ, त्याच्यावर त्या शिवलिंगाची पूजा केली. तिथेच जल अर्पण केलं, बेलपत्र वाहिलं, त्या शिवलिंगाची यथाविधी पूजा केली. आणि पूजा झाल्यावर पंचाग्नीने आपली प्राणज्योत राजाने पंचतत्वामध्ये विलीन करून घेतली आणि राजाने हा देह ठेवला. आता जेव्हा हे सगळं पंचतत्वामध्ये हे पंचप्राण विलीन झाले तेव्हा देवांनी पुष्पवृष्टी केली आणि राजाचा जन्म सुफल झाला. ब्रह्महत्या घडून सुद्धा फक्त तिथे दर्शनाने. म्हणून असा पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजेच हे चांदोद आहे. या ठिकाणी जी अष्टमी असते किंवा कृष्ण पक्षातली चतुर्दशी असते, रविवार असतो, शुक्ल पक्षातली सप्तमी असेल, या तिथीच्या दिवशी जर इथे स्नान केलं, इथे अन्नदान केलं तर खूप मोठं पुण्याची गोष्ट असते. म्हणून असं पवित्र ठिकाण हे चांदोद आहे, हे चंद्रेश्वर आहे, त्रिवेणी संगम आहे. आजही तिथं खूप गर्दी आहे, कारण ओरसंगच्या पलीकडून कुबेर भंडारी आहे आणि तिथेच गुप्त सरस्वती आहे. एवढे सगळे लोक तिथं असतात की तिथं रात्रंदिवस तिथे काही ना काही विधी चालू असतात. तिथं पिंडदान तर्पणाला खूप महत्त्व आहे. म्हणजेच काशी समते तीर्थ आहे. म्हणून असं पवित्र तीर्थ आणि या पवित्र तीर्थामध्ये आमचा आजचा मुक्काम होतो आहे. म्हणून आम्ही तिथे जाऊन थांबलो. त्या धर्मशाळेमध्ये असं तर अगदी साधी पत्र्याची रूम होती, समोर एक छोटासा पडवी होती. आम्ही तिथं गेलो आणि त्या मनन जोशी आणि हेमंत जोशी आमच्यासोबत आले. राघवचं खूप कौतुक करू लागले. तेव्हा माझ्या पतिदेवांनी सांगितलं आज त्याचा वाढदिवस आहे, पण आम्ही तर त्याच्यासाठी काहीच करू शकलो नाही. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, नर्मदा माई करून घेईल. आणि त्यांनी सांगितलं तुमच्या जेवणाचं कसं? माझ्या पतिदेवांनी सांगितलं काय मैया करील तसं. ते म्हटले ठीक आहे. ते म्हटले आम्ही साधारण 8:30 वाजता येऊ, कारण आम्हाला पूजा आहे आणि ते सगळं आवरून येईपर्यंत आम्हाला वेळ लागेल. तर 8:30ला आल्यावर जर तुम्हाला जेवण दिलं तर चालेल का? मग आम्ही म्हटलं काही हरकत नाही. मग 8:30 तर 8:30 आता ते गेले आणि आम्ही आता तोपर्यंत तिथं पाण्याची नळाची व्यवस्था होती, हातपाय वगैरे धुतले, आरती वगैरे केली. आणि आरती झाल्यावर आता आम्ही दोघंच आणि राघव, थंडी खूप सुटलेली होती म्हणून आतून दरवाजा बंद केला आणि आतमध्ये बसलो राघवचं औक्षण करण्यासाठी. आता आम्ही दोघंच त्याचं औक्षण करणार आहोत. मग आता फक्त नर्मदा माईला एवढं सांगत होतं मैया, त्याला आता आईवडील, प्रत्येक आईवडील आशीर्वाद देतच असतात, पण त्याच्याकडून साधू संतांची सेवा होऊ दे, गुरूंची सेवा होऊ दे, तुझी सेवा होऊ दे, धर्माचं कार्यामध्ये त्याचा काही हातभार असू दे, असं त्याला जीवनामध्ये चांगले कार्य त्याच्याकडून घडू दे, असं नर्मदा माईला सांगत होतं. आणि राघव आता इतका आनंदात होता. तो म्हटला कधी पूजा करायची माझी, कधी पूजा करायची? मग त्याला बसवलं, छोटंसं आसन टाकलं उपरनं, त्याच्यावरती बसवलं. त्याचं जेव्हा औक्षण करायला लागले
तेव्हा माझे पतिदेव जेव्हा व्हिडिओ शूटिंग करत होते तेव्हा मला खूप रडू येत होतं, खूप वाईट वाटत होतं की एका मुलाला जन्म दिला पण त्याचा पहिला वाढदिवससुद्धा साजरा नाही केला आणि दुसरा करायचा तर एवढ्या गरिबीमध्ये. आणि पण एक समाधान वाटायचं की नर्मदा माईच्या उत्तर तटावरती आणि नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती एवढ्या मोठ्या साधनेमध्ये त्याचा वाढदिवस होतो आहे. नर्मदा माईच प्रत्यक्ष त्याला आशीर्वाद देते आहे, तीच तिच्या खुशीमध्ये त्याला घेऊन बसलेली आहे. मग मी का दुःख करायचं. आता तर मी जेव्हा औक्षण केलं तेव्हा राघव एवढा हसत होता, एवढा त्याला आनंद होत होता. तो म्हटला मी सुद्धा तुमची पूजा करणार आहे. मग माझ्या पतिदेवानी नंतर औक्षण केलं, मी त्यांची व्हिडिओ शूटिंग केली आणि जेव्हा माझ्या पतिदेवांनी औक्षण केलं तेव्हा राघव म्हटला आता मी तुमची पूजा करणार, तुम्ही कशी माझी केली. मग आमच्या दोघांची पूजा करत होता. आम्हाला दोघांनाही गंध लावला, अक्षदा लावली, असं ताट ओवाळतो आहे, एक एक वस्तू ओवाळतो आहे. आणि आता ओवाळून झाल्यावर जेव्हा ताट खाली ठेवलं राघवला मांडीवर घेऊन बसले. पण आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. आज आपण कोणालाही घासभरसुद्धा अन्नदान करू शकलो नाही आणि आपण स्वतःसुद्धा काही आणखी काही घ्यावंसं वाटलं तर घेऊ शकलो नाही. देव किती परीक्षा पाहतो. पण माझ्या पतिदेवाने सांगितलं तुला एक गोष्ट सांगू. मला असं वाटत होतं की जरी मी पायी परिक्रमेत असलो तरीसुद्धा राघवच्या वाढदिवसाच्या दिवशी 4 माणसाला का होईना अन्नदान खाऊ घालावं अशी माझी इच्छा होती. पण आपण ती पण करू शकत नाही. मग त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मला सुद्धा खूप वाईट वाटत होतं की या परिस्थिती माणसाला कसं बनवून टाकते. पण नर्मदा माईच्या एवढ्या मोठ्या साधनेमध्ये असल्यामुळे आम्हाला जास्त दुःख कधी होत नाही. आम्ही पटकन सावरून टाकतो मनाला. नर्मदा माई तेवढा आधार देते आम्हाला. दरवाजा आतून बंद होता, एकदम आवाज येऊ लागला लोकांचा. खूप मोठा भयंकर चमत्कार आहे. सगळ्या लोकांचा आवाज येऊ लागला, एवढी गर्दी सगळी झाल्यासारखा आवाज येऊ लागला. आम्ही दोघं तिघंच आत बसलेलो होतो. मग माझ्या पतिदेवांना म्हटलं बघा तरी बाहेर काय चालू आहे, कुणी आलं की काय, कसला आवाज येतोय. ते म्हटले जाऊ द्या, काय करायचं आपल्याला, ते 2 माणसं तर येणार आहेत ना आपल्याला जेवण घेऊन. आता 7-7:30 वाजलेले आहेत, अजून खूप टाईम आहे, ते आल्यावर बघू, बाकीचं कोण असेल कोणी, आपल्याला काय करायचं म्हणून. पण अर्धा तास झाला, इतका सगळा आवाज, एवढा गोंगट चालू आहे, भांडे खूप वाजत आहेत. अहो इथं एवढं शांत होतं, इथं काही नाही आहे, पण एवढा आवाज येतो कुठून. म्हणून माझ्या पतिदेवांनी दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला तसा पाहतो तर एवढ्या सगळ्या पंक्ती बसलेल्या आहेत. अरे, आणि ते माणसं म्हटले बाबा अहो तुम्ही काय हो असे, आम्ही किती शोधतोय तुम्हाला. माझे पतिदेव म्हटले आम्हाला काय शोधता. ते म्हटले तुम्ही परिक्रमा करत आहात ना, आज तुमच्या बाळाचा वाढदिवस आहे ना, मग तुम्हाला हे बघा ना केवढं सगळं अन्नदान आहे आणि तुम्हाला सुद्धा इथं जीव घालायचा आहे. बाळाचा वाढदिवस आहे, त्याला सुद्धा इथं जीव घाला. आणि मग आम्हाला तिथं पंक्तीमध्ये बसवलं. आम्हाला काहीच कळत नव्हतं, हे लोक कुठून आले, हे जेवण कशाचं आहे. मग आम्ही जेव्हा पंक्तीत बसलो तेव्हा लोकांना विचारू लागलं हे जेवण कशाचं आहे. त्यांनी सांगितलं आमची इथं कार्यक्रम होता आणि तो भागवत कथेचा कार्यक्रम होता, त्या निमित्ताने आम्ही अन्नदान आणलंय. अरे पण तुम्ही इकडं कुठं अन्नदान आणलंय, तुमच्या घरी कार्यक्रम होता तिकडंच सगळं होतं, मग इकडं कुठं का आणलं हे सगळं. स्वयंपाक तिथंच बनवलेला आहे, सगळी व्यवस्था तिथं आहे, तिथं असताना हे इथं बनवून कशासाठी आणलं असावं. मग पण कळत नव्हतं, हे सगळं चुकीचं वाटत होतं मला की भागवत कथा कुठं नसावी, भागवत कथेतलं जेवण तिथंच खाऊ घालत असतात, हे इकडं कुठं घेऊन चालले. आणि पाहते तर मोठे मोठे पातेले स्वयंपाकाचे भरलेले आहेत. ताटामध्ये पदार्थ इतके पाहिले की एवढ्या भाज्या, एवढ्या कोशिंबिरी, एवढे काही पदार्थ होते की मी आजपर्यंत एवढे पदार्थ पाहिलेले सुद्धा नव्हते किंवा त्याचे नावही ऐकलेले नव्हते. जे खाल्ले त्याचे नावंसुद्धा माहिती नव्हते. असे पदार्थ ताटात होते. 2-2 ताटं गच्च भरलेले होते. आता राघवही जेवायला बसला तेव्हा माझ्या पतिदेवांच्या पुन्हा डोळ्यात पाणी आलं. अगं नर्मदा माईला फक्त 4 माणसाच्या अन्नदानाची व्यवस्था व्हावी असं वाटत होतं. आज नर्मदा माईने हे काय केलंय, कुणी का करेना.
पण त्यांनी सांगितलं तुमच्या बाळाचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही आलोय, म्हणून हे सगळं जेवण आणलंय, म्हणून इथं सगळे जीव घालतो हे. मग कोण करतंय, कशासाठी करतंय आणि नर्मदा माई कुणाकडून काय करून घेते आहे. किती विशेष वाटू लागलं की लोक कुठून आलेत काही माहिती नाही आहे. मग आता बराच वेळ झाला आणि पुन्हा ते लोक जेवले आणि भरभर भरभर निघून गेले. ताटं कोणी उचलून नेले, भांडे कोणी नेले, एवढे पातिले काय झाले आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही तिथंच बसलेले पडवीत, पण आम्हाला आलेले सुद्धा कळले नाही आणि पुन्हा पटपट गेले कुठं तेही कळलं नाही. पुन्हा सगळं स्वच्छ तिथं. आम्ही तिथंच बसलेलो आहोत एवढ्या थंडीमध्ये, फक्त गंमत पाहत होतो. आम्हाला कळत नव्हतं हे काय प्रकार आहे ते, हे कुणी आणलं असेल, हे का आणलं असेल. आणि हे राघवच्या वाढदिवसाच्या वेळीच एवढं सगळं विशेष जेवण की ज्याला पंचपक्वान्न म्हणतात, अशा पद्धतीचं जेवण सगळं होतं. हे सगळं बघून खूप आनंद होत होता आणि अंतःकरण असं भरून येत होतं. नर्मदा माई तू सगळ्या इच्छा पूर्ण करतेस. अगं फक्त 4 माणसं आपल्या देखत जेवावे असं वाटत होतं, तरी किती 200 माणसं जेवलेत आणि एवढे जेवून सुद्धा ते लोक सांगतात की तुमच्यासाठी आणि तुमच्या वाढदिवसामुळे. मग आम्हाला असं विचार येऊ लागला की ते जे हेमंत जोशी आणि मनन जोशी ते होते, त्यांनी तर हे सगळं केलं नसेल की कुणाच्या भागवतवाल्याला सांगितलं असेल की तिथं जाऊन जीव घाला म्हणून. मग मग हे सगळे लोक निघून गेले. आम्ही तिथंच बसलेलो होतो. त्यावेळी आता 8:30 वाजलेले आहेत. तर ते आमचं ताटं घेऊन आले. हेमंत आणि मनन जोशी दोघं जण, दोन्ही हातात त्यांनी दोघांनी 2 ताटं बनवून आणले आणि आमच्या समोर ठेवले. आम्ही म्हटलं अहो असं का हो, आम्ही जेवलोय आत्ता. आम्हाला वाटलं त्यांनीच हे सगळं कार्यक्रम केलेला असेल. ते म्हटले कधी आणि तुम्हाला कोणी जीव घातलं, तुम्हाला आधी सांगता नाही का आलं, मग तुमची कोणी व्यवस्था केलेली होती तर. आम्ही म्हटलं तसं नाही अहो, इथं तुम्हीच कोणीतरी व्यवस्था केलेली होती, एवढे सगळे लोक इथं आले होते. ते म्हणे काय सांगता, इथं आहे की कुठं काही ओलं हात धुतलेलं पाणी सांडलेलं काही दिसतंय का तुम्हाला. अहो असं काय बोलता तुम्ही, इथं कोणता कार्यक्रम नव्हता, इथं कोणी जेवायला जेवण घेऊन आलेलं नव्हतं. मग आमचंच हे संस्थान आहे इथलं जवळचं. तुम्हाला खोटं वाटत असेल तर इथले जे आयोजक आहेत त्यांना विचारा. ते आयोजक तिथंच होता, लगेच आतमध्ये बसलेला होता. आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं तो आत आहे. आवाज दिला, तो बाहेर आला आणि त्याला विचारलं तर तो म्हटला नाही नाही. मग ते म्हटले बघा आम्हाला खोट्यात काढता का, इथं कोणी आलं नाही. आज याची नोंद होती इथं कोण आलाय, स्वयंपाक घेऊन आलाय का काय घेऊन. स्वयंपाक घेऊन इथं लोक कशाला येतील. अहो भागवत कथा जिथं होते तिथं यज्ञ असतो, लोक तिथं जेव घालत असतात. असं तिसऱ्या ठिकाणी जेवायला नसतात नेत. मग आम्ही तर दोघं पती पत्नी फक्त एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होतो. अरे माझ्या राघवच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या नर्मदा माईनेच हे सगळं दिलं होतं. माझ्या नर्मदा माईनेच हे अन्नदान दिलं होतं. हे कोणी भागवतवाल्याने दिलं नव्हतं. आता तर आम्हाला काहीच कळत नव्हतं. आमच्या दोघांच्या डोळ्यातलं पाणी बघून ते दोघं जे होते ते ब्राह्मण होते, त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हटले अहो तुम्ही सांगत होते ना आम्ही आमच्या राघवसाठी काही करू शकलो नाही आज, तर तेच आहे हे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नर्मदा माईनेच हे सगळं केलं. ह्याची कुठं नोंद नाही आहे आजच्या अन्नदानाची. इथं कोणी जेवण घेऊन येणार आहे म्हणून, आणि जेवण कुठं घेऊन जात असतात, पण लोक कुठं तिथं नेऊन जीव घालीत असतात का. असं काही नसतं, असं कधी घडलं नाही आणि घडलेलं नाही आहे. आजही तसा प्रकार काही नव्हता. मग आम्हाला आमचाच वर आमचा विश्वास बसत नव्हता. हे आम्ही स्वप्न पाहिलं की काय. पण आमचे तर फोटो भरलेले आहेत. आम्ही तर फोटो काढलेले आहेत त्या पात्राचे. त्या ताटाचा आम्ही जो फोटो काढलेला होता तो त्या लोकांना दाखवला तेव्हा त्यांना सुद्धा खूप आश्चर्य वाटत होतं की एवढे पदार्थ कोणी आत्तापर्यंत जीव घातलेले नाही आहे. आणि एवढे पदार्थ की काही पदार्थाची नावंसुद्धा माहिती नाही. एवढं विशेष सगळं दिसत होतं त्यावेळी. आता आम्हाला सुद्धा काही सुचत नव्हतं. आता तेही बराच वेळ गप्पा मारल्या. त्यांनी आम्हाला मलम वगैरे दिला की हा पायाला लावत जा. त्यांनी सांगितलं आम्ही हे घरी बनवलेलं आहे म्हणून त्यांनी छोटासा डब्बीमध्ये आणला होता. ते म्हटले आणखी पाहिजे असेल तर उद्या सकाळी मी परत घेऊन येईल, पुढे तुम्ही रस्त्याला लागले ना की मी पाठीमागून घेऊन येईल असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी सांगितलं आता आम्ही जातो, तुम्हाला विश्राम करायचा आहे. मग आम्ही त्या रूममध्ये गेलो. मोठा रूम होता, असं हॉलच होता. तिथे आसन लावलेलं होतं, आरती वगैरे झालेली होती. आता आम्हाला वेगळाच काही आनंद होत होता. आता खूप अंतःकरण भरून येत होतं, कारण आजचा दिवस खूप मोठा लागलेला होता.
राघवचा वाढदिवस होता, आनंदाचा दिवस, आणि मनात अशी खंत होती की अन्नदान होत नाहीये. पण नर्मदाबाईंनी इतकं विशेष सगळं काही करून घेतलं की स्वतः ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि आमच्या जीवनातला हा खूप मोठा चमत्कार आहे. आम्ही असा चमत्कार कधी पाहिला नव्हता आणि हा मोठा चमत्कार आज पहिल्यांदा पाहिला. कारण नर्मदाबाई प्रत्यक्ष सोबत चालती आहे, म्हणून तर तिला आम्हाला काही खावं नको ते तिला बघावंच लागतं आहे. म्हणून अशा मनात जास्त काही अपेक्षा करत नाही. कारण नर्मदाबाईला त्रास होतो, तिला कष्ट घ्यावे लागतात आणि तिला ती सगळी इच्छा पूर्ण कराव्या लागतात. म्हणून अशा नको त्या इच्छा आता नको वाटत्यात. ज्या ज्या इच्छेने काही दुसऱ्यांचं कल्याण होईल, काही हिताचं असेल सगळ्याचा, अशाच इच्छा आता व्हायला पाहिजे. म्हणून आज या आनंदाच्या भरामध्ये इथेच या चांदोदमध्ये आजचा हा विश्राम इथेच होतो आहे. आता हा जो 38वा भाग आहे, तर 38वा हा बी एपिसोड आहे. मागचा आपला ए एपिसोड झाला आणि पुढे एक सी एपिसोड होणार आहे. तो म्हणजे फक्त जेवढे तीर्थ आजच्या प्रवासामध्ये आपण सांगितले ते तीर्थ सगळे आपल्याला त्या सी एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहेत. कारण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ होईल, पण तो 38वा भाग म्हणूनच होईल. म्हणून हा बी एपिसोड आणि तो व्हिडिओसाठी तो सी एपिसोड, तर तोही सर्वांनी आवर्जून बघा. सगळे तीर्थ आपल्याला बघायला भेटतील, त्याचाही आनंद आणि दर्शन मिळेल. म्हणून आजचा हा बी एपिसोड 38वा भाग, म्हणून आजचा विश्राम इथेच झाला. म्हणून इथेच थांबते.